नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की जानकी आईला भेटायला म्हणजे आई तिची त्या हॉस्पिटलमध्ये गेली आणि तिथे जाऊन ती किडनी डोनेट करणार आहे ही गोष्ट जानकीला समजलेली असते। त्यासाठी जानकी हॉस्पिटलमध्ये येते। जानकी सोबत सारंग आणि ऋषिकेश दोघंही आलेले असतात। तेव्हा जानकी म्हणते आईला की तुला कळतंय का आई, हे सगळं काय करायला लागलेली आहेस तू, तुझ्या लक्षात येतंय का? अगं एकदा मी माझ्या आईला गमावले, तो दुसऱ्यांदा तू मला भेटलीस आणि एका क्षणात तुझा हात माझ्या हातून निसटला, मला कळलंही नाही आणि आता तू पुन्हा मला सोडून चाललेली आहेस, असं का करतेस तू आई? असा विचार नको करू। तेव्हा लता म्हणत असते की मला सांग जानकी, हे संकट जे आहे तुमच्यावर ओढवलेलं आहे ते माझ्यामुळेच ओढवलं आहे ना, मग काय करू सांग ना, तूच सांग मला काय करायचं ते, असं जानकीला आई विचारत असते। तेव्हा मात्र जानकी म्हणत असते म्हणजे तुझ्या डोक्यात काय होतं? तेव्हा ऋषिकेश आणि सारंगला लता सांगू लागते तुम्हाला काही पैसे हवे होते ना, तुम्हाला काम सुरू करायचं आहे आणि ते पैसे तुमच्याकडे नाही आहेत, म्हणूनच मी हा निर्णय घेतलेला होता। मला असं वाटलं की यामुळं काही पैसे मिळतील आणि माझ्या लेकीच्या संसाराला, माझ्या जावयाला त्याचा फायदा होईल, म्हणून मी हे करायचं ठरवलं, असं लता जेव्हा सांगत असते तेव्हा ऋषिकेश म्हणतो की असं काय विचार करताय तुम्ही? खरंच तुम्ही माझी आई असला आणि जानकीची आई असला तरीही मी कोणालाच हे करू दिलं नसतं। जानकीने ते जे भरलेला फॉर्म असतो लताने तो टराटरा फाडलेला असतो आणि सांगितलेलं असतं की नाही, हे कधीच शक्य नाही। एक गोष्ट लक्षात ठेवाई, काहीही झालं तरीही तू असा निर्णय पुन्हा घ्यायचा नाही आणि असं चुकीचं पाऊल उचलायचं नाही। कारण तू विचार कर ना, तू दिलेल्या पैशांवरती आणि तू नसताना आम्ही कसा संसार करायचा ग? मला सांग, एवढे पण आम्ही कमी नाही आहेत की माणसाचा जीव घालवून मिळणाऱ्या पैशावर आनंद साजरा करायला, असं जानकी आईला सांगत असते। तेव्हा मात्र लतालाही रडू आलेलं असतं। लतालाही कळत नसतं की आता करायचं काय, या सगळ्या गोष्टींचा मार्ग कसा काढायचा आहे ही गोष्टच कळत नसते। तेव्हा मात्र इकडे आता ऋषिकेश जानकी दोघंही बोलत आहेत। लता सुद्धा त्यांना म्हणत असते पण मी काय करणार होते, माझ्यामुळेच हे संकट आलेलं आहे आणि मी ओझं बनून राहत आहे ना, मग मला या सगळ्यावरती मार्ग काढणं गरजेचंच आहे आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतलेला आहे, असं ती सांगते। तेव्हा मात्र इकडे आता जानकी ऋषिकेश सगळेजण तिला समजवतात आणि तिला सांगू लागतात की पुन्हा असला कसलाही विचार करायचा नाही, असं ते तिला समजवत आहेत आणि त्यासोबतच लताला म्हणतात की आता घरी चल। लताला सांगू लागतात की काहीही झालं तरीही एक गोष्ट मात्र कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे की तुम्ही आमच्या आई आहात आणि आई ही आमच्यासाठी खूप मोठी आहे, कारण आई नसेल तर काय असतं हे मी बघितलंय आणि माणसं माझ्या आयुष्यात नसतील तर त्या पैशाला काहीही किंमत नाही, असं जानकी लताला सांगू लागते। खरं तर लताला जानकीने एका शब्दात सांगितलेलं असतं की बास झालं आई, असा पुन्हा विचार करायचा नाही, माझ्यासाठी तू खूप महत्त्वाची आहे, पैसा आजचा उद्या कमवता येईल ग, पण माणूस, त्या माणसाचं काय करू, असं जेव्हा जानकी बोलते तेव्हा मात्र आईला खूप रडू आलेलं असतं। मग जानकी आईचे अश्रू पुसते आणि म्हणते पुन्हा मला सोडून जाण्याचा विचार करू नकोस हा, असं म्हणत ती लताला जवळ घेऊ लागते आणि मग लता सुद्धा इकडे जानकीला मिठी मारते। त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे एवढं सगळं झालेलं असतं आणि त्या क्षणी काही गोष्टी घडलेल्या असतात आणि इकडे ऋषिकेश सारंग सगळेजण समजवत आहेत आणि फायनली एकच निर्णय घ्यायचा असतो आणि तो म्हणजे लताला घेऊन घरी जायचं। काहीही झालं तरीही लता ही त्यांच्यासाठी सध्या खूप महत्त्वाची आहे, कारण ती जानकीची आई आहे। जानकीच्या आयुष्यातलं हे जे काही सुख आहे ते फक्त आणि फक्त लतामुळंच तिला मिळालेलं असतं आणि या सगळ्या गोष्टी घडत असतात। दोघीही एकमेकींना मिठी मारतात आणि जानकी म्हणते की आता चल, आता काहीही झालं तरीही इथे कोणीही थांबायचं नाही, चल, असं म्हणत आईला घेऊन जानकी निघालेली असते। त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा माया मास्कमॅनला, म्हणजे मास्कमॅन हा तिथे आहे तो म्हणजे रवी, रवी हा मास्कमॅन आहे, तो मास्कमॅन बनून येत असतो आणि तिथे सगळ्यांच्या समोर या गोष्टी घडत असतात। मग रवी मात्र तिथे म्हणत असतो की मी त्या दिवशी, तेव्हा माया म्हणते गरज काय होती, मी पडले तर तू माघारी फिरायची आणि मला हात द्यायची, तू का केलंस असं, तुला कळतंय का, तुझ्यामुळे हे सगळं झालेलं आहे, या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण आहे माहिती आहे का तुला, तुझ्यामुळे त्या ऐश्वर्याने आपले फोटो काढलेले आहेत आणि ऐश्वर्याने आपले फोटो काढले म्हणून ही सगळी वेळ आपल्यावर आलेली आहे, असं ती सांगू लागते। आणि तेव्हा मात्र
इकडे माया म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, पुन्हा जर का तू असं काही करण्याचा प्रयत्न केला तर बॉस तुला सोडणार नाहीत आणि बॉस काय करू शकतात याचा विचारही तू करू शकत नाही. बॉस तुला संपवण्याआधी मी तुला संपवून टाकेल, एवढं लक्षात ठेव, असं सगळं माया बोलत असते. त्या मायाने रवीला अशी धमकी दिलेली असते की रव्याला कळायचंच बंद झालेलं असतं की हे सगळं काय घडतंय आणि या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. तेव्हा मात्र इकडे आता माया रव्याला समजवत असते की हे बघ, आता जर हे सगळं शांत करायचं असेल तर याच्यावर एकच उपाय आहे आणि तुला लवकरात लवकर तुला गायब व्हावं लागेल, असं ती रव्याला सांगू लागते. तेव्हा मात्र तो रवी म्हणतो की चालेल, कारण त्याच्याकडे ऑप्शनच नाहीये, तो हुकमाचा दावेदार आहे, कुणी सांगेल ते ऐकायचं. आता बॉसने सांगितलंय, मायाने सांगितलंय ते ऐकायचं. म्हणजे इतके दिवस झालं माया ही त्या मास्कमॅन जे आहे म्हणजे मकरनचं काम करत आहे. इकडे आता घरी लताला घेऊन आलेले असतात जानकी वगैरे सगळेजण. नाना विचारतात की तुम्ही कुठे गेला होतात? तेव्हा लता काहीच बोलत नाहीये. मग नाना जानकीला विचारतात, यांना तुम्ही कुठून घेऊन आलेला आहात? तेव्हा ऋषिकेश सांगतो की हॉस्पिटलमधून. नानांना धक्का बसलेला असतो. नाना म्हणतात काय? तेव्हा लगेच सुमित्राच्या लक्षात येतं. सुमित्रा म्हणू लागते, म्हणजे या ती जाहिरात बघून त्या हॉस्पिटलमध्ये गेलेल्या होत्या. तेव्हा मात्र सगळ्यांना कळलेलं असतं आणि मग जानकी ऋषिकेश सारण सांगू लागतात की हो, कारण जाहिरात बघून लता काकू या हॉस्पिटलमध्ये किडनी डोनेट करण्यासाठी गेलेल्या होत्या, ही गोष्ट आता सगळ्यांना कळलेली असते. आता मात्र सगळेजण पाहत असतात, सगळ्यांना धक्का बसलेला असतो की आता करायचं काय, कारण हे सगळं जे काय आहे ते खूप भयानक घडलेलं असतं. तेव्हा सुमित्रा म्हणते, अहो असा विचार तरी कसा केलात तुम्ही? तुमच्या मुलीचा संसार, तुम्हाला असं वाटतं का तुमच्या जीवाचा विचार न करता आणि तुम्ही किडनी डोनेट करून किडनी विकून जे पैसे मिळणार आहेत त्याच्यावर तुमची मुलगी सुखात राहील, असं कसं वाटू शकतं तुम्हाला, असं ती समजवत असते. तेव्हा मात्र सुमित्रा सुद्धा त्यांची बाजू घेत असते. तर लगेचच आजी बोलायला सुरुवात करते. आजीचं तोंड मात्र चालूच असतं, तिचं तोंड काही केलं बंद होत नसतं. आजी म्हणत असते, म्हणजे आता ही नवीन नाटकं का? तेव्हा लता म्हणत असते की आज तुमच्यावरती जी वेळ आलेली आहे ती माझ्यामुळेच आली ना. माझ्यासाठीच हे प्रॉपर्टीचे पेपर त्या मास्कमॅनच्या हातात गेले आणि मला सोडवण्यासाठी जानकीने हे सगळं केलं. मग तेवढीच मदत होईल ना, म्हणून मी हा निर्णय घेतला होता. असं तरी आता माझं किती राहिलंय, माझी मुलगी सुखात असली म्हणजे झालं, मला दुसरं काही नको आहे, असं ती सांगत असते. तेव्हा मात्र इकडे सगळेजण बोलत असतात. सगळ्यांचं एकच म्हणणं असतं की नाही, काहीही झालं तरीही आता या गोष्टी ज्या आहेत त्या अशा घडायला नको होत्या. लताला समजवू लागतात. त्याचबरोबर सुमित्रा सुद्धा म्हणत असते की अहो असा विचार कसा करू शकता तुम्ही? तुमची मुलगी कशी सुखात राहील सांगा बरं. तुम्ही नसता तर तुम्हीच काय, कोणीही कोणाचीच मुलगी किंवा कोणाचाच मुलगा असा विचारच करू शकत नाहीये, असं ती सांगू लागते. तेव्हा मात्र आजीला वाईटच वाटतं. आजी म्हणत असते की हे सगळं जे काय आहे ना, हे आता नाटक करायचं आहे. एकतर आधी ह्यांच्यासाठी घराची कागदपत्र त्या जानकीनं नेऊन दिली आणि आता वेगळी नाटकं सुरू का, तर म्हणे किडनी डोनेट करायची आणि सगळ्यांचा चांगुलपणा मिळवायचा आहे, असा इकडे आजी बोलायला सुरुवात करते. ही आजीला जराही वाटत नसतं की माणसांशी आपण काय बोलतोय, कसं बोलतोय, काय करतोय. तिला फक्त लोकांना वाईट बोलायचं आहे एवढंच माहिती असतं आणि म्हणूनच ती त्या पद्धतीने बोलत असते. तेव्हा मात्र सुमित्रा म्हणते की बाद झालं, आतापर्यंत खूप झालेलं आहे, यापुढे नाही, असं म्हणत सुमित्रा सगळ्यांची समजूत घालू लागते. तेव्हा इकडे नाना म्हणतात की लताबाई तुम्ही जाऊन रूममध्ये आराम करा. जानकीची आई तुम्ही आराम करा. जानकी म्हणते की हो आई, असं म्हणत ती लताला जायला सांगते. तेव्हा आजी मात्र बोलायला सुरुवात करते, हे सगळं जानकीमुळं झालेलं आहे. जानकीनंच खोट्या पेपरच्या जागी खरे प्रॉपर्टीचे पेपर त्या मास्कमॅनला दिलेले आहेत आणि आता सगळ्यांच्या समोर आणत आहे. कारण इकडे जानकीचं असं म्हणणं असतं की आधी हे पेपर आपल्या घरातून कुणी गायब केले, ते कशा पद्धतीने झाले हे कळलं पाहिजे. खरं तर आजीचा ना चोराच्या उलट्या बोंबा हा जो प्रकार आहे ना तो चालू असतो. आजी मात्र आव खूप आणत असते. सगळं करून सवरून बाजूला राहिली आणि इथं दिखावेगिरी मात्र भारी चालली आहे की मी काही केलेलं नाहीये, कारण हे सगळं जानकीनंच केलेलं आहे, या सगळ्याला जानकी जबाबदार आहे, हे सगळं ती बोलत असते. तिला फक्त एवढंच म्हणायचं असतं की ह्यातलं मला काही माहीत नाहीये. तेव्हा जानकी म्हणते, पण आम्ही तुमचं नावच घेतलेलं नाहीये. तेव्हा आता चोर कोण आहे हे तुम्हीच सांगणार आहात ना, आणि त्याचबरोबर तुम्हालाच माहिती आहे की काय करायचं आहे, असं जानकी तिला सांगू लागते. तेव्हा तिथे अवंतिका येते.
सारंग असतो सगळेजण आता आजीला टोमणे मारत असतात. सगळेजण म्हणत असतात की हे सगळं जे काय केले ना हे तू केलेलं आहे, तुझ्यामुळे हे सगळं झालेलं आहे. सुमित्रा मात्र शांतपणे उभी असते. आजीचा पुन्हा कांगावा सुरू होतो. आजीचं म्हणणं असतं, बघितलं का सुमित्रा, तुझी मुलं सगळी मला टोमणे मारत आहेत, सुद्धा ऐकत नाहीयेत माझं. अवंतिका म्हणते की बरोबर आहे आजी, कसं आहे माहिती आहे का, तुम्ही का विचार केला, जानकी वहिनीने असं सांगितलंच नाहीये की ते तुमची चौकशी करणार आहेत, मग तुम्हाला का एवढा राग आला, तुम्हाला का असं वाटतंय, असं इकडे आजीला विचारू लागतात. तेव्हा मात्र आजी म्हणत असते, बघितलं ना, या घरात ना खरंच काही राहिलेलंच नाहीये, म्हणजे मला काही किंमतच नाहीये. तेव्हा सुमित्रा म्हणते, बाद झालं. नाना सुद्धा म्हणतात, बाद झालं, आधी काय उपाय काढायचा ना ते बघा. तेव्हा सुमित्राच्या डोक्यात येतं. सुमित्रा म्हणू लागते की याच्यावर एकच उपाय आहे. जानकी, काय आहे तुझा भूतकाळ, तुझा भूतकाळ जोपर्यंत समजत नाहीये तोपर्यंत याच्यावरती उपाय निघू शकत नाही. तेव्हा मात्र जानकीला आठवतं, जानकीचा जो भूतकाळ आहे तो म्हणजे मकरंद. त्या माणसाच्या चेहऱ्यावरती त्याने हातावरती काढलेला तो टॅटू, आणि तो म्हणजेच मकरंद, आणि तो मकरंदच त्या सगळ्याशी कनेक्टेड आहे. ही गोष्ट मात्र जानकीच्या लक्षात आलेली असते. आणि तेव्हा मात्र जानकी त्या दोघांकडेही पाहत असते. आणि तेव्हा मात्र इकडे ऋषिकेश बोलायला सुरुवात करतो आणि तो जानकीला सांगू लागतो की बाद झालं जानकी, तू कोणाला काहीही सांगणार नाही, कोणाला काहीही सांगायची गरज नाही, कारण ज्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत या सगळ्याशी तुझा काहीही संबंध नाही आणि तू कोणाला कोणतंच एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही, या भाषेत ऋषिकेशने सांगितलेलं असतं. आणि ऋषिकेश जेव्हा हे सगळं बोलत असतो आणि तेव्हा ऋषिकेश सांगतो की बाद झालं, आता कोणाला काही सांगायची गरज नाहीये. तेव्हा सुमित्रा म्हणत असते की वामन शास्त्री यांच्याकडे गेलो होतो ना तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, गरज काय होती जायची तिथं, का गेलात तुम्ही, कशासाठी, माझा या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाहीये, माहिती आहे ना तुम्हाला, मग का गेलात तुम्ही, असं म्हणत ऋषिकेश ओरडायला सुरुवात करतो. इकडे आता ऐश्वर्या म्हणत असते की कसं आहे माहिती आहे का, एक जो वेळ असतो ना, म्हणजे मी या गोष्टीची डेस्परेटली वाट बघते पण तो वेळ काही केला जातच नाहीये, दिवस पण संपत नाहीये. तेव्हा तिला सयाजीराव म्हणतात की म्हणजे तुला काय म्हणायचंय, की तुझ्या लक्षात येणार आहे का काय होणार आहे ते. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र ते म्हणत असतात की तुला काय वाटलं, ती माया तुला आज भेटून सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहे का. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की तिच्याकडे ऑप्शनच नाहीये कोणता, तिला सगळ्या गोष्टी क्लिअर कराव्याच लागणार आहेत आणि ती करणार आहे क्लिअर, असं सांगितलं जातं. तेव्हा मात्र इकडे जानकी सुमित्राकडे आलेली असते. सुमित्रा विचार करत असते. जानकी म्हणते की काय झालं आई, कसला विचार करताय. तेव्हा सुमित्रा मात्र सांगायला सुरुवात करते, काही नाही ग. तेव्हा जानकी म्हणते की आई, तुम्ही माझ्यापासून लपवू शकत नाहीये. सुमित्रा म्हणते, बघितलं ना ऋषिकेश कसा बोलून गेला. तेव्हा जानकी म्हणू लागते, पण आई तुमच्या लक्षात येतंय का, उलट बरंच झालं ना, त्यामुळं तर काही गोष्टी उलगडत गेल्या. हे ऐकल्यानंतर सुमित्रा जानकीला म्हणू लागते, अगं मला तर वाटलं होतं की सगळं क्लिअर होईल, सगळ्या गोष्टी समजतील, पण तू सगळं उत्तर देत होती ना, अचानक तुला काय झालं, म्हणजे तू खूप गडबडल्यासारखी वाटली, मला कळतच नव्हतं. म्हणजे मला एक विचारायचं आहे जानकी, तोच मुलगा आहे का गं तुमच्या लग्नाच्या वेळेस जो गोंधळ झालेला होता तो. तेव्हा जानकी म्हणते, मे बी असेल, मला नाही माहिती नक्की काय झालेलं आहे, असं जानकी सुमित्राला सांगत असते. जानकीच्या डोक्यात वेगळेच विचार सुरू असतात. जानकीला कळत नसतं काय बोलतोय आपण, कारण या सगळ्यांचा परिणाम काय होणार आहे हे मात्र माहिती नसतं. आणि जानकी मात्र सुमित्राला सांगत असते. सुमित्रा म्हणत असते की मला ना खरंच ऋषिकेश रागाने गेला, त्याचं वाईट वाटलं. तेव्हा जानकी म्हणते, मी समजूत घालेल त्यांची. तेव्हा सुमित्रा म्हणते की आपल्याला ह्या सगळ्यातून मार्ग काढावाच लागणार आहे. जानकीला ती म्हणू लागते, मला असं वाटतंय की तुलाही पटलं नाही आहे ना ते. तेव्हा जानकी म्हणते, तसं काही नाही आहे, उलट आता उत्तरं मिळत चाललेली आहेत आणि लवकरच कळेल आपल्याला काय होणार आहे ते. जानकीने सुमित्राला समजून घेतलेलं आहे. ही गोष्ट सुमित्राला खूप बरी वाटते. सुमित्राला बरं वाटतं की चला, जानकीला तरी पटलेलं आहे, पण जानकीचा भूतकाळ या सगळ्याशी आहे. सुमित्रा म्हणते, काय करणार ना गं, मला कळतच नाही आहे. एकतर ही सगळी मालिका आपल्या पुढे सुरू झालेली आहे आणि आपल्याला कोणत्याच गोष्टी क्लिअर होत नाही आहेत, कळतच नाही आहे की काय केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने केलं पाहिजे. म्हणूनच थोडंसं मला टेन्शन आलेलं होतं. तेव्हा जानकी म्हणते की आई, काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होणार आहे आणि आता सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर होणार आहे, असं जानकी सांगू लागते. तेव्हा मात्र सुमित्रा म्हणत असते, पण जानकी नक्की तुला काय म्हणायचं आहे. तेव्हा इकडे जानकी म्हणत असते की आता आपल्यासमोर ह्या गोष्टी क्लिअर होणार आहेत, म्हणजेच आई तुमच्या लक्षात येते का की आता योग्य मार्ग आपल्याला मिळणार आहे, असं जानकी स्पष्टपणे सांगते. इकडे आता उद्याच्या भागात सौमित्र आणि अवंतिका, नक्की काय आहे जानकीच्या भूतकाळात,
ज्याच्यामुळं हा सगळा प्रॉब्लेम होतोय असं विचारू लागतात. तेव्हा मात्र ऋषिकेश त्यांना सांगायचं टाळत असतो. पण जानकी म्हणते की हो, सगळ्यांना सगळं कळलं पाहिजे आणि लवकरच सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या समोर येतील असं जानकी सांगू लागते. तेव्हा मात्र सगळेजण ऐकत असतात. सगळ्यांनाच प्रश्न पडलेला आहे की नक्की कशा पद्धतीने गोष्टी होणार आहेत. आणि इकडे आता मायाने ऐश्वर्याला भेटायला बोलवलेलं असतं. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की सांग. आता मायाच्या पुढे कोणताच पर्याय नसतो. जर का मायाचा तो फोटो जानकीला दाखवला तर, पण माया नक्की खरं सांगणार का खोटं सांगणार ही मात्र मोठी गोष्ट असते. आणि इकडे माया मात्र ऐश्वर्याला म्हणत असते की कळेल, नक्की कळेल. आणि एकदा का तुला हे सत्य समजलं की तू स्वतःहून माझी मदत करायला तयार होशील. कारण हे सगळं जे काय आहे ते मास्कमॅनशी कनेक्टेड आहे, माझ्याशी कनेक्टेड नाही आहे. खरं तर मायाचं रौद्र रूप आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या रवीला तर तिने असला धुतलेला होता म्हणजे इतके दिवस झालं आपण जे म्हणायचो की माया ही मास्कमॅनचीच माणूस आहे, कुठेतरी तिच्या हालचालींवरून आपल्याला वाटत होतं आणि ती गोष्ट तेवढीच खरी ठरलेली आहे. म्हणजे खरंच माया ही मास्कमॅनशीच माणूस आहे आणि मायानेच ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. मास्कमॅन आणि माया एकमेकांसाठी काम करत आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.